तर मला सोफ्याचे कवर आज धुवायचे होते, त्यामुळे आता केतू काढते. केतू आलेली आहे स्कूलमधून. कसा गेला आजचा दिवस बाळा? चांगला होता. खालचं पण काढला? अरे वा, पटकन काढलंस. ते चेनच लाव, म्हणजे असं त्याच्या आतमध्ये पाणी नको जायला. आणि पडदे आता दादाला सांगा लागेल काढायला ना. पडदे पण धुवायचे. पडदे पण घाण झालेत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, वाळायला वेळ लागणार. पण बघू आता आपण काय करूया, आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर ड्रायला टाकूया वॉशिंग मशीनमध्ये. ठेव साईडला ठेव. मी आणि ह्याची पण काढ कवर. काढ तोपर्यंत मी भाजी बनवते. तर आज इथे मी बटाटा शिमला मिक्स भाजी बनवते, म्हणजे रस्सा भाजीच बनवते. दुपारच्या वेळी मी जरा रस्सा भाजीच बनवते, कारण भातासोबत पण खाता येतं. तर आता याच्यामध्ये पाणी घालते. भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे. याच्यामध्ये मी साखर पण घातलेली आहे आणि आता ह्याला झाकून ठेवते. साधारण 10 मिनिटं आपण याला वाफ देऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. इथून आमच्या सिरियल लावली आहे, तिची नेहमीची आवडती सिरियल. काय नाव आहे सिरियलचं बाळा? का आवडते तुला? ॲक्च्युली आम्ही कोणतीच सिरियल बघत नाही, पण तिला ही कॉमेडी वाटते म्हणून ती बघत असते. हसायला येते तिला. का हसायला येते? कॉमेडी करतात सिरियल गोष्टीला पण कॉमेडी वाटते, म्हणून आमची किटकी सिरियल बघते. दीदी बोललेली मला ती बघते म्हणून, म्हणजे ती पण ह्याच्यासाठीच बघते की फनी आहे. काही पण करतात, काही पण लॉजिकल नाही आहे म्हणून. बरं, तू आता हे सगळं काढले साहित्य, ते असं का ठेवलंस? बादलीत ठेव ना. बादलीत ठेव, मी भिजत घालते. वॉशिंग पावडर टाकून भिजतच घालायचं, असं काय नाही. बरं ठीक आहे, बादलीत ठेवू नये, मी भिजत घालते बस. धन्यवाद तुम्ही मला हे काढून दिल्याबद्दल मॅडम. तर चला आता भाजी होतीये, मग तुला जेवायला वाटते. पण ते ह्याच्यामधलं कुशन्स कमी वाटतात मला. काय म्हणतात त्याला? कापूस कमी वाटते मला, म्हणून ते एकदम पातळ, एकदम हलकं हलकं वाटतंय. अजून आतमध्ये थोडंसं जाड पाहिजे होतं. अगं हे त्याचं निघायला लागलेलं आहे. हे बघ, हे आतमध्ये असतं ना त्याचं. हे बघ, हे काढून टाकलं. दुसरंच घेऊया आता. हे बघ ना कसं जुनं झालंय. हे जुनं झालंय असं वाटतंय मला. चला मॅडम, पहिले आधी ते उशाची कवर बादलीत ठेवून ये. तर आता इथे मस्त अशी भाजी रेडी झाली आहे. बटाटा वगैरे शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट. तर आता ह्याच्यामध्ये घालते भाजलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घातल्याने भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि चव पण छान येते. तुम्हाला जर का शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर खोबऱ्याचा कूट सुद्धा घालू शकता, म्हणजे बारीक किसून घेतलेलं खोबरं किंवा एकदम मिक्सरमधून बारीक केलेलं खोबरं सुद्धा तुम्ही घालू शकता. तर यात मी कधी कधी खोबरं पण घालते, किंवा खोबरं नसेल तर शेंगदाण्याचा कूट वापरते. तर चला, आता आपली भाजी रेडी झालेली आहे. गॅस बंद करते आता मी. आता किटूला ताट वाढलेलं आहे, तर आता देते तिला मी जेवायला. ए बाळा, बस बस खाली. टीव्हीचा आवाज कमी कर बाळा. हात धुवून घे चल. तर नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काय करते? अगं मी मोबाईलवरती चेक करते.
मला बरेच दिवस झाले मसाल्याचा डबा घ्यायचा आहे, तर तो चेक करते, जरा वेगळा युनिक. तर बघ इथे किती मस्त मस्त डिझाईन आहेत, छान वाटत आहेत, पण प्राईस भरपूर सांगतायत. तेव्हा मला हा स्क्वेअरवाला आवडला. हात आपला नेहमीचा सर्कल वाटतोय, हा पण नाही. हे बाय असे छान वाटते. वुडनचं तर नाहीच घ्यायचं मला, कारण वुडनचे खूप खराब होतात, दिसायला छान वाटतं. आता यातलंच कुठला मला आवडतोय ते चेक करते, प्राईस वगैरे बघते आणि मग ठरवते काय करायचं ते. आवडला आणि प्राईस पण बेस्ट असेल तर घ्यायचं, बघूया. तर तेच शोधते, बरेच दिवस झाले माझं शोध चालू आहे की बरेच दिवस झाले शोधते मी मसाल्याचा डबा. कारण माझ्याकडे जो मसाल्याचा डबा आहे तो एकदम आपला नेहमीचा साधाच आहे, तर तो मला काय आवडत नाही, मला कंटाळा आला. तो वापरत पण नाही मी आता सध्या. डायरेक्ट मी आता एका वाट्यामध्येच मसाले वगैरे घेते आणि फोडणी टाकते. तर आता बघूया, आता मसाल्याचा डबा घ्यायचा विचार चालला आहे. आता सध्या भरपूर व्हरायटी पण आलेली आहे, पण व्हरायटी आली आहे पण प्राईस पण भरपूर सांगत आहेत. बघूया ते त्यातलं त्यात मला जर का आवडलं तर मी नक्कीच ऑर्डर करणार आहे. आता घड्यात वाजलेत 6:15 आणि मी बऱ्याच दिवसांनी आता गॅलरीमध्ये आलेली आहे, कारण आत्ता जस्ट पाऊस थांबलेला आहे आणि मस्त ऊन पडले आहे. तर तुम्हाला दाखवते, अजून सनसेट झालेला नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 6:20 झालेले आहे आणि आकाशामध्ये मस्त असा सूर्य दिसतोय आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता पक्षी पण आहेत. खूप छान वाटतंय, हा सनसेट बघायला खूप सुंदर वाटतंय आणि ऊन पण आलंय आणि बघा साईड बाय साईड पाऊस पण पडतोय. व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहिती नाही मला, थोडाफार सुरू झालाय, दिसतंय का बघा. मस्त वातावरण झालेलं आहे आणि आत्ताच चहा पिऊन झालेला आहे माझा, चहा वगैरे झालेला आहे. म्हटलं आता पाऊस थांबला आहे म्हणून गॅलरीत येऊया आणि गॅलरीत आल्यावरती बघताय तुम्ही किती मस्त दृश्य आहे, खूप सुंदर वाटतंय. आकाशामध्ये बघा ढग आलेले आहेत आणि इथे सूर्य पण दिसतोय, मस्त फ्रेश वाटतंय वाटतं. तर चला मंडळी, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि 8 वाजायच्या आधीच मला यायचं आहे. जर का मला वेळ झाला तर वेदांना सांगणार आहे पाणी भरायला, कारण सकाळी पाणी प्यायचं आलं नव्हतं, तर आता ते रात्री मला भरायचं आहे. मला बाहेर जाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. घरातला भाजीपाला आणि फळं वगैरे सगळी संपलेली आहेत, तर ते मला आणायला जायचं आहे. तर पटकन जाऊन येते आणि आता जस्ट मी आता निघणार आहे आणि पाऊस पण सुरू झालेला आहे. तर चला मंडळी, मी पटकन जाऊन येते आणि नंतर आल्यावर तुमच्याशी भेटते. तर आत्ताच मी मार्केटमधून आलेले आहे आणि सोबत महेश पण आले, तर आता मी त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे. तर आता मी चहा ओतते. तर आता मी चहा ओतलेला आहे आणि आजच्या चहामध्ये मी पुदिना घातलेला आहे. महेश गुरव यांना खूप आवडतो पुदिना आणि त्यांनी जस्ट आत्ताच पुदिना आणलेला आहे, बघू शकता. तर लगेच मी स्वच्छ धुवून पुदिना घातलेला आहे आणि आता हा चहा देते त्यांना. हे घे. धन्यवाद. आता मी पण चहा पिते तुमच्यामुळे म्हणजे तुमच्या निमित्ताने. काय झालं, नेटवर्क येत नाही आहे. मग कसा गेला आजचा दिवस तुमचा? कसा होता? ठीक होता. अर्धा दिवस बदलाबदल गेला कामामध्ये. बरं ठीक आहे, चहा पिऊन घ्या. आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. बघू आता काय करू. चपात्या पण आहेत, सकाळची म्हणजे दुपारची भाजी पण आहे. कोण आला बघा, वेदांत आला वाटतं. किती वेळ वेदांत? का गाडीचं काम झाल्यावरती अर्धा तास पाऊसच पडत होता, आता अर्धा तास नंबर होता, माझा नंबर आला, चालू केला. केस तरी पण अजून थोडे कट करायचे पुढचे ना वेदांत. ठीक आहे, थोडे अजून पाहिजे होते कमी करायला. बरेच दिवसांनी असे कापलेत, वेगळाच वाटतंय. हा चांगला नाही वाटत आहे. नाही कसं वेगळंच कापलं आपण. बरं ठीक आहे, जा आंघोळीला जा.
सोया पण खायचंय. बुलेट म्हणजे बापरे, बुलेट गाडी. बुलेट म्हणजे बुलेट? सर्व्हिस मध्ये अरे भरपूर जण पुढे कसं केलं मुलेट. ट्रेन आलं ना. बुलेट बुलेट का मुलेट? बुलेट बुलेट अरे बापरे. MM. ओके. आता रात्रीच्या जेवणात मस्त अशी मुगाची खिचडी केलेली आहे आणि अजून सकाळचा स्वयंपाक पण उरलेला आहे. महेश गुरव यांना काळी मिरी घालूनच ही खिचडी आवडायला लागली, त्यामुळे आज मी 4 काळी मिरी कुटून घातलेली आहेत. तर आता कुकरचं झाकण लावून घेते. तर मग अशी मी मार्केटमधून काय आणलं तर केळी आणली, आंबे आणलेले आहेत, त्यानंतर इथे आहे टॅमॅटो, सिमला, फ्लावर आणि फ्रेश अशी कोथिंबीर मिळाली म्हणून घेऊन आलेली आहे. छान मिळाली आहे. तर एवढं साहित्य आणलेलं आहे आणि आता हे सगळं कोथिंबीर वगैरे आता मी निवडून ठेवते आणि हे बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मला. तर आता आमची सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. आता भांडी घासून घेते. भांडी घासल्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे आज मी ओट्याची पूजा करणार आहे. म्हणजे आपला किचन जे असतं ते अन्नपूर्णेचे स्थान आहे, त्यामुळे आज मी पूजा करणार आहे. प्रत्येक शुक्रवारी पण आपण ही पूजा करू शकतो. म्हणजे काय इतकं मोठी पूजा नसते. फक्त आपल्याला दर शुक्रवारी गॅस ओटा स्वच्छ धुतल्यानंतर हळदी कुंकू लावायचे, अक्षदा व्हायचे आणि अगरबत्ती आणि दिवा लावायचे. त्याचबरोबर माठाची पण आपल्याला पूजा करायची. म्हणजे दर शुक्रवारी आपण हे करू शकतो. माठाची पूजा याच्यासाठी करायचं कारण आपण त्याच्यातून पाणी पितो, तर पाण्याचे सुद्धा आभार मानण्यासाठी मी हे करत असते. तर आज कसं करायचं ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे. तर आधी पहिले भांडी घासून घेते. तर चला. तर आत्ताच माझी भांडी वगैरे घासून झालेली आहे. त्याचबरोबर ओटासुद्धा मी स्वच्छ केलेला आहे, तुम्हाला दाखवते. मी ते बघू शकता, मस्त असा ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे माठसुद्धा आहे ठेवलेला. तर आता इथे ओट्याला छान असं आपण पुजून घेणार आहोत. म्हणजे अन्नपूर्णा मातेची आपण पूजा करणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण इथे अन्नपूर्णा लिहिणार आहोत आणि मग आपण पूजा करणार आहोत. तर आता इथे माझं कुंकू जरा मला वेगळंच वाटायला लागलं, एकदम डार्क आहे. तर आता आपण इथे अन्नपूर्णा लिहिणार आहोत. अन्नपूर्णा प्रसन्न. तर आता आपण हळदी कुंकू लावून घेऊया. अक्षदा व्हायच्या. फूल व्हायचे. आणि आता आपण इथे माठाची पण पूजा करूया. थोडासा कापूर जाळूया. अन्नपूर्णाय नमः. तर अगदी साधीसुधी पूजा आहे, कोणी पण करू शकता. याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सगळं करायचं आहे. तर चला.
तर चला मंडळी, आता मी व्हिडिओचं इथेच एंड करते. आणि आज मी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती. उद्या मला इडली डोसा हे सगळं करायचं आहे. तर आता ते पीठ मला तयार करायचं आहे, मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे, तर ते करून घेते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.